मित्रांनो, फेस स्वॅपसाठी छोटीशी मी तुम्हाला बेसिक माहिती दिली. उदाहरणार्थ, दोन जे चेहरे आपण बघतोय या चेहऱ्यांवर आपल्याला फेस स्वॅपची प्रक्रिया करायची असेल तर जो ओरिजिनल फोटो आपल्याला घ्यायचा आहे तो सुद्धा सरळ असला पाहिजे आणि जो स्वॅप फोटो करायचा आहे तो सुद्धा सरळ असला पाहिजे. बघा, माऊस पॉइंटर फिरतोय. आता समजा 3/4 फोटो आहे. आता ही मावशी अशी की हिचे दोघे बी कान दिसत नाही, परंतु मग तो फेस कसा आहे, 3/4 आहे. तर मग या फेसला आपल्याला स्वॅप करण्यासाठी कुठला फेस लागेल? हा बघा, हा फेस लागेल ज्याच्यावर माऊस पॉइंटर फिरतोय, आहे की नाही. सरळ फोटो हा आहे ना, तर मग त्याचा स्वॅप फोटो सुद्धा हा असेल, बरोबर. तर मग त्याच्यासाठी आपण एक वेबसाईट आहे, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला शेअर करतो. वेबसाईटचं नाव आहे remaker.ai फेस स्वॅप फ्री. याला आपण कॉपी केलं आणि याच्यावरती मी क्लिक केलं. नवीन URL ओपन केली गुगलची आणि त्याच्यावर आपण remaker.ai फेस स्वॅप फ्री ही लिंक आहे. तर आता इथे आपण काय करायचं, जो ओरिजिनल अपलोड ओरिजिनल इमेज, तर मग मी इथे ओरिजिनल इमेज टाकून ठेवलेली आहे. आता त्याचा एक कान दिसतोय, दुसरा कान गायब आहे. म्हणजे हा कुठला प्रकारचा फोटो आला? 3/4 फोटो आला. हा फ्रंट फोटो नाही, हा 2 कानवाला. तर मग तशीच एक इमेज मी शोधून ठेवली की ही 3/4 फेस मधली आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला कळावं म्हणून मी बॉडीचा इतर पार्ट सुद्धा घेतलेला आहे की नक्की AI ने काय होतं. ठीक आहे. आता माझा कमरेपर्यंतचा फोटो आहे आणि पुष्पादादाचा फक्त छातीपर्यंत फोटो आहे. हा, तर आता याला मी काय म्हटलं, स्वॅप. तर काही प्रोसेसिंग होतं डिपेंडिंग इंटरनेट स्पीड. A few moments later. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हा फोटो डाउनलोड करता येतो. तर आता मी याला काय म्हटलं, डाउनलोड. तर त्याच्या पहिले मला अपस्केल करायचं असेल, म्हणजे आता त्याची रिझोल्युशन कमी आहे ना, तर त्याला एनलार्ज करायचं असेल तर आपण पुढे कॅनवा सारख्या काही साइट्स बघणार आहोत. इमेज IMG अपस्केलर यासारखे काही साइट बघणार आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला फ्री इमेजचं अपस्केलिंग, म्हणजे त्यांना वाढवता येतं, त्यांना आपल्याला शार्प करता येतं. डाउनलोड. तर आता ही जी इमेज आहे ही कुठे आली? कॉम्प्युटरच्या डाउनलोड सेक्शन मध्ये. मी आता त्याला रिनेम करतो आणि पुढच्या पिक्चरचं नाव टाकून देतो. तर या इमेजला मी इथून कट केलं आणि इकडे फेस स्वॅप नावाची एक मी फोल्डरच तयार करून ठेवलेले आहे. हे बघा. तर तिथे मी हे टाकून देतो. तर मी हा डबल क्लिक केला तर फेस स्वॅप आलेला आहे. तर त्याने ना स्किन टोन, शॅडो, दाढी, मिशी या सर्व गोष्टी करून टाकल्या. तर असा ट्राय तुम्ही पण करून बघा. परत आपण त्या वेबसाईटवर जाऊया. आता आपल्याला आपल्या समोर इश्यू काय आहे, आपल्याला ती इमेज मोठी करायची. छोटी आहे ना ती इमेज, तर ती आपल्याला मोठी करायची. तर त्याच्यासाठी IMG अपस्केलर नावाची एक वेबसाईट आहे. असं मी टाकलं तर पहिलीच वेबसाईट मला मिळाली. या वेबसाईटला मी क्लिक केलं तर इथे आता मी इमेज चूज करेल. इमेज कुठे ठेवलेली मी? डेस्कटॉपला फेस स्वॅप नावाच्या फोल्डरमध्ये. ओपन म्हटलं, ते इमेज इथे येऊन गेलेली आहे आणि इथे मला ती 200% पाहिजे की 400% मला सांगता येतं. तर फॉर एक्झाम्पल मी ती 400% म्हटली आणि म्हटलं अपलोड अँड स्टार्ट. तर काही सेकंद वाट पाहिल्यानंतर ही इमेज आपल्याला अपस्केल होऊन मिळेल आणि ती सुद्धा कुठल्या फोल्डरला मिळेल? मग कुठल्या फोल्डरला मिळेल? माय डॉक्युमेंट डाउनलोड या फोल्डरला आपल्याला मिळेल. बऱ्याच वेबसाईट ज्या आहेत ह्या तुमचा ईमेल ID मागत असतात, म्हणून तुम्ही ईमेल ID सर्वात आधी तयार केलेला पाहिजे. समजा ईमेल ID तयार केलेला असेल आणि तो तुमच्या कुठल्याच फायनान्शियल ट्रान्झॅक्शनशी निगडीत नसेल तर हा अशा प्रकारच्या AI साइट वापरण्यासाठी सेफ आहे. याला आता मी काय म्हटलं, डाउनलोड. हे बघा, ही इमेज डाउनलोड होऊन गेली. हे बघा. तर याला आपण परत रिनेम करूया आणि इथे म्हणू लार्ज. तर इमेजची क्वालिटीचा फरक तुम्हाला इथे दिसतोय. कंट्रोल आणि प्लस हे बटन मी प्रेस केलं तर तुम्हाला त्याची क्लिअरिटी इथे दिसत असेल. चेहरा स्मूथ होऊन गेलेला आहे आणि डिटेल्स पण छान येऊन गेलेले आहेत. आता हा फोटो मला कुठे पाहिजे? आपण जे प्रॅक्टिकल करतोय त्या फोल्डरमध्ये पाहिजे. तर याला मी इथून राईट क्लिक केलं, इथून याला म्हटलं कट म्हटलं आणि अल्टर आणि टॅब ही कमांड मी दिली तर आपल्या फोल्डरमध्ये आलो आणि इथे मी ते पेस्ट केलं. चला, पुढचा एक मजेशीर प्रकार आपल्याला बघायचा आहे की जे आपण फोटोत करू शकलो ते आपण व्हिडिओत करू शकू का ते आपल्याला बघायचं. तर त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला देऊन देईल. वेबसाईट सेम आहे, remaker.ai व्हिडिओ फेस स्वॅप ऑनलाईन. याला मी क्लिक केलं, कॉपी केलं, Ctrl+C आणि एका नवीन विंडोमध्ये मी त्याला ओपन केलं. तर इथे एक मुलीचा चेहरा तुम्हाला दिसतोय आणि हा कुठल्या प्रकारचा फोटो आहे? 3/4. तर त्या 3/4 मध्ये त्यांनी हा
2 कानांचा फोटो लावलेला आहे आणि मग त्याचं स्वॅपिंग दाखवलेलं आहे. तर सारखे जे व्हिडिओज आहेत हे आपण करून ठेवले पाहिजेत. म्हणजे एकसारखा फोटो आणि तसाच व्हिडिओ आपल्याला मिळेल का असा आपण प्रयत्न करायचा आणि फोटो देताना सहसा 2 कानवाला द्यायचा आपल्याला जो व्हिडिओ स्वॅप करायचा आहे त्याच्यासाठी. मग तुम्हाला हे प्रॅक्टिकल करण्यासाठी काय करावं लागेल, अगोदर व्हिडिओ काढावा लागेल, बरोबर. तर मग ही जी वेबसाईट आहे ही तुमचं 1 सेकंदाला 1 क्रेडिट तुमचा वापरला जातो आणि म्हणजे 30 सेकंदाचं क्रेडिट तुम्हाला फ्री यूज करता येतं. नंतर ही वेबसाईट तुम्हाला पेड आहे असं म्हणते, परंतु शिकण्यासाठी 30 सेकंद तुम्हाला मोर दॅन सफिशियंट झाले. तर मग इथून आपल्याला तसा व्हिडिओ पाहिजे. आपण मायक्रोसॉफ्ट एज वर गेलो आणि इथे आपण एक छोटासा व्हिडिओ बघू जो आपल्याला शॉर्ट असला पाहिजे. वाटतं हा व्हिडिओ ठीकठाक राहील. ठीक आहे, आपण हा व्हिडिओ करू. परंतु मग मला डाउनलोड कसा करायचा, तर मग त्याच्यासाठी अजून एक लिंक मी तुम्हाला तयार करून ठेवलेली आहे. clip2.com मीडिया डाउनलोडर व्हिडिओ आणि मग त्याचा स्लॅश देऊन युट्यूब डाउनलोडर. तर याला मी परत कॉपी केलं, ती लिंक टाकली आणि या ठिकाणी मला त्या व्हिडिओची लिंक टाकायची. या व्हिडिओची लिंक मी कॉपी केली आणि या विंडोवर मी ती पेस्ट केली. ओके, तर 360 चा जो व्हिडिओ आहे 360p हा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आणि ऑडिओ सहित भेटेल. त्याला तुम्ही डाउनलोड केलं तर इथून डाउनलोड करू शकतात आणि त्याच्यापेक्षा मोठा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर हा विदाऊट ऑडिओ मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपल्याला समजा 360p चा आपण व्हिडिओ घेतला तरी काय हरकत नाही. तर इथे आपण डाउनलोड या बटनवर क्लिक करूया. हा आला का आपल्या कॉम्प्युटरला, बघूया आपण. ठीक आहे, मग याच्यासाठी आपण फोटो सुद्धा घेऊन ठेवलेला आहे. मग परत आपण व्हिडिओ फेस याच्यासाठी अपलोड व्हिडिओ ऑर जिफ असं आपण म्हटलं आणि अपलोड टार्गेट फेस. तर इथे आपण टार्गेट फेस घेऊन ठेवलेला आहे. तर इथे व्हिडिओमध्ये मी गेलो तर हा व्हिडिओ आहे बघा आणि आपण फ्रंट फोटो घेतलेले आहेत सर्व. हे बघा, मी तुम्हाला नमुने दाखवतो. हा एक आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे. तर कुठला फोटो घ्यायचा तुम्ही सांगा. तर याला आहे ना वॉटरमार्क आहे बघा. हा जो वॉटरमार्क आहे ना हा आपण पुढच्या सेशन मध्ये काढायला शिकूया, कारण तुमचं पहिलं सेशन खूप हेवी होऊन जाईल. 1000 असं त्या इमेजचा कोड आहे. तर मग आपण आपल्या वेबसाईटवर जाऊया. तर इथे अपलोड व्हिडिओ म्हणूया. इथे आपण व्हिडिओ मध्ये गेलो, हा व्हिडिओ टाकला, ओपन म्हटलं. नंतर इथे आपण टार्गेट इमेज टाकली, ही आपण इमेज टाकून दिली. 1000 पासून सुरुवात आहे, ती इमेज आपण टाकली. तर 13 सेकंदाचा व्हिडिओ आहे. तो म्हणतोय की 13 तुमचे क्रेडिट होतील रेग्युलर स्वॅप. तर तो काय म्हणतो, तुम्हाला HD फेस पाहिजे असेल तर 52 क्रेडिट तुमचे खर्च होतील. बाकी मला फ्री व्हर्जन आहे म्हणून मग मला 13च क्रेडिट खर्च झाले पाहिजे असं मी त्याला सांगितलं. तर याचा बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळण्यासाठी अर्धाच बॉडीचा जो मोमेंट असेल त्या मोमेंटला, म्हणजे एखादा न्यूज मेकर वगैरे जो आहे, प्रवक्ता आहे, त्याचा तुम्ही फेस स्वॅप केल्याचं प्रॅक्टिकल याच्यापेक्षा सुंदर होईल. तर ही वेबसाईट सांगते द रिझल्ट विल ऑटोमॅटिकली डिलेटेड आफ्टर 30 days. आता इथे प्लीज डाउनलोड देम इन टाइम. आता मी इथे बघा डाउनलोडचं बटन आहे. तर या डाउनलोडच्या बटनवर मी क्लिक केलं तर हा फेस आता हा आपण फेस स्वॅप केलेला व्हिडिओ पाहिला.